इथे जमलेल्या माझ्या सर्व वरळीकर बांधवांनो आणि भगिनींनो, आज हा सगळा बीडीडी चाळींचा प्रकल्प, पोलीस लाईनचा प्रकल्प, कोळीवाड्याचा प्रकल्प, मला ही बीडीडी चाळ समोर दिसली की मला फक्त माझं बालपण आठवतं. वडिलांबरोबर येणं असायचं इथे माझं. आता कुठच्या इमारतीमध्ये राहायची मला कल्पना नाही, परंतु आमचे एक डॉक्टर देशमुख म्हणून होते, होमिओपॅथीचं औषध देणारे. ते इथे या बीडीडी चाळीमध्ये राहायचे. त्याच्याबरोबर म्हणजे त्यांच्याकडे वडिलांबरोबर येणं बऱ्याचदा असायचं, एक तर वडिलांबरोबर किंवा बाळासाहेबांबरोबर. त्याच्यामुळे हा तसा माझा परिचयाचा भाग आहे लहानपणापासूनचा. आज गेले अनेक महिने माझ्याकडे बीडीडी चाळीचे लोक येत आहेत, पोलीस कॉलनीचे लोक येतात, आमचे पोलीस बांधव पोलीस भगिनी येत आहेत, कोळीवाड्याची माझे बांधव भगिनी येत आहेत. आज काही जाहीर सभा नाहीये, त्याच्यामुळे काही लंबचौडं भाषण नाहीये. मला फक्त एवढाच प्रश्न पडतो की अरे तुम्ही मालक न रे या महाराष्ट्राचे, तुम्ही या मुंबईचे मालक न, तुम्ही कसले रडताय रे? बाहेरच्या राज्यांमधनं लोक इकडे येतात, इकडे झोपडपट्ट्या वसवतात.